देवा पण मागत चरण सेवा खंडित संत तर मागत नाही काही मागणे हे आम्हानुचित वडिलाची रीत जाणत असो आतापर्यंत मागच्या संतांनी काही मागितलं नाही असं संत म्हणतात मग आज नामदेवराय का मागतात काय मागावं कोणी मागावं किती मागावं कशा करता मागावं हे ज्याला कळते त्याला संत म्हणतात मागणी कळत नाही त्यांना माणसं म्हणतात त्याच्याही पलीकडचा टप्पा सांगतो संध्याकाळच्या वेळेला जेवायला जरी नसेल तरी पुढच्याच्या पुढे हात पसरत नाही ती व्याती संतांची संध्याकाळच्या वेळेला जेवायला जरी नसेल तरी दुसऱ्याच्या पुढे हात पसरत नाही ती व्याती संतांची देवानं किती जरी दिलं तरी मागत राहती ती जात माणसाची आणि मागायला लावती ती जात देवाची विठाला विठाला ज्याला एक बंगला असेल त्याला भगवंतानं जर 100 बंगले दिले असतील तरी त्याची अपेक्षा अशी वाटते की मला 101 कधी सापडेल 50 एकर जमीन एखाद्याला असेल त्याला 500 एकर जरी दिली असेल तर ज्याला 505 एकर जमीन आहे का त्याला असं वाटतं आपल्याला 507 असावा म्हणजे हे अपेक्षेच्या घोड्यावर बसणारी व्यक्ती जी असते ती माणसं असतात आणि अपेक्षेच्या बाहेर जीवन जगतात ती संत असतात आणि जाणून बुजून अपेक्षेच्या डोहात डुबवतोय त्याला देव म्हणतात विठाला आणि त्याच्या अपेक्षेच्या भाषातून जो वाचतोय का तो संत आहे मग मागत नाही ती संत आहे मग आज तर नामदेवराय मागतात पण मागणाऱ्या ज्याला मागितलंय त्याला तिळमात्र त्रास नाही अशी जी मागणी असते ती संतांची असते ती मागणी नामदेवरायची प्रभू मला एकच देऊन टाका मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे विटेवरच्या मालकानं सांगितलं नामदेवराय तुमची परिस्थिती फार नाजूक आहे नामदेवरायच्या घराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कसं घर होते नामयाची आता असं घर होतं नामदेवरायांचं की ज्या घरात बसल्याच्या नंतर आकाशातल्या चांदण्या दिसत होत्या अर्धी घर कसं असेल थोडं कल्पना करा ज्या घरातून चांदण्या दिसतात त्या घरात पावसाचं पाणी येणार की नाही ते घर नामदेवरायचं आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या नामदेवरायला माझ्या विटेवरच्या मालकाने सांगितलं तुम्हाला घर देऊ का काही मागणे हे आम्हानुचित आणि वडिलाची रीत जाणत असो मागच्यांनी काही मागितलं नाही त्या अर्थी आम्हाला काहीच नकोय नाही नामदेवराय मला असं वाटतं तुम्ही घर घ्यावं नामदेवराय विटेवरच्या मालकाला म्हणतात घर देता कशा करता एक जणांनी मला वास्तुशांतीच्या पूजेच्या निमित्तानं कीर्तनाला नेलं वास्तुपूजात म्हणते तर तुमच्याकडे घर भरणी किंवा वास्तुपूजा त्या निमित्तानं मला कीर्तना करता नेलं कीर्तन आटपलं त्याच्या घराचा फोटो पत्रिकेवरच होता फार सुंदरसं घर होतं 1.5-2 कोटी रुपयाचं होतं पैसे कुठून आणले होते मी काही त्याला विचारलं नाही मी विचारू कशा करता पण मला लागलीच कळालं त्या घरात करमत नव्हतं त्याला मिस्त्रीचे पैसे दिले नसावा जरा उदास वाटत होतं ते घर लक्षात आलं पाहिल्याबरोबर 1.5-2 कोटीचं घर पत्रिकेवर सुंदर दिसत होतं लाइटिंग वगैरे टाकलेली होती कीर्तन आटपल्याच्या नंतर त्यानं सांगितलं महाराज घर कसं काय म्हणलं अतिउत्तम आहे चला म्हणजे महाराज तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या म्हणलं माझ्या पायानं माझंच बरं नाही तर तुझं कधी बरं होईल माझं बरं नाही कशा करता सांगतो तुम्हाला सांगू मी 85% गाडीत आहे आणि 15% घरात आहे कुठून बरं आहे मग नित्य प्रवासी दरिद्री व्हा सतत ज्याच्या जीवनात प्रवास असतो तो दरिद्री असतो विठाला विठाला एका गोष्टीनं गोड आहे त्याला म्हणलं कशाला नेतो मला पाहिलंय मी पत्रिकेवर घर नाही म्हणे तुमचे पाय लागू द्या घरी गेलो तर आम्ही
खालचा मजला, त्याच्यावरचा मजला, त्याच्यावरचा वरी छतावर गेलो. पार अख्खं गाव त्याच्या छतावरून दिसत होतं. तालुक्याच्या लाईटिंग वगैरे दिसायच्या. फार सुंदर सगळं होतं. बैठकीत बसल्याच्या नंतर मला विचारलं घर कसं काय? अतिउत्तम. पुन्हा विचारलं घर कसं काय? फार छान आहे. पुन्हा विचारलं घर कसं काय? बरं आहे. पुन्हा विचारलं घर कसं काय? खूपच छान आहे. चारीचा अर्थ काय? बरं आहे, चांगलं आहे, अतिउत्तम आहे, फार छान आहे. चारी वाक्याचा अर्थ एकच होता ना. त्यानं पाचव्यांदा विचारलं घर कसं काय? त्यांना बुक्का लाव, नारळाने बुक्का लाव आणि मला निघू दे. सांगा ना म्हणे महाराज घर कसं काय? त्यांना अगोदर बुक्का लाव. त्यानं बुक्का लावल्याच्या नंतर सांगितलं तुझ्या घरात 2 चुका आहेत. नामदेवळा घर का मागत नाहीत त्याच्यावर सांगतोय. तुझ्या घरात 2 चुका आहेत. ते मला मिस्त्रीला हानी, इंजिनियरला हाणलं तरी चुका निघत नाहीत. इथे कोणी इंजिनियर आहेत ना? तुम्हाला नाही? अरे तू इंजिनियरला मारलं तरी चूक निघत नाही. कारण इंजिनियरच्या घरातलीच चूक काढू शकत नाही. तुझी चूक काय काढणार आहे? कोणत्या 2 चुका आहेत? सागराची रीती वापरली, यांना भोगावती नावाच्या गंगेची स्वर्गातून आण, तरी घरात 2 चुका असतात. एक तुटी 1.5 लाख रुपयाची चांदीचा मुलामा लावलाय तुट्याला. यांना टॉयलेट तू सोन्याचं कर, रावणाला नव्हतं तुला कर. तरी पण तुझ्या घरात 2 चुका आहेत. महाराज कोणत्या चुका? यांना हळू बोल सांगतोय. हळू बोल, तुझ्या घरातल्या 2 चुका सांगतोय. तो असताना घर पडेल पहिली चूक. तो असताना घर पडेल पहिली चूक. अतिवृष्टीत पडेल, भूकंपात पडेल, मर्यादा संपल्यावर पडेल. ते म्हणला मी असताना जर नाहीच घर पडलं तर दुसरी चूक तुला घरातून बाहेर काढते. कोण काढणार आहे मला घराच्या बाहेर? मी म्हणलं किती जरी कोटी रुपयाचं घर बांधलं तर बांधणारा मेल्याच्या नंतर घरात पेटवत नसतात. त्याला कुठे जाळत असतात. त्याचा अंत्यविधी कुठे असतोय? मशानात. नामदेवराय म्हणले देवा जे घर देतात ते शेवटपर्यंत जर काम येत नसेल तर आम्ही कन्न बघे संताला उभं केलंय. मागण्याची असं पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे म्हणून विटेवरचा मालक विटेवर खाली उतरलाय. आता अष्टादश संत समोर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, जोकोबा आहे, नाथबाबा सावता महाराज, सेना महाराज हे सर्व संत उभे आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं काहीतरी मागा. एखाद्याला पद देऊ का? ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सुरुवात केली. सोसायटीचा मेंबर, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, त्याच्यापुढे आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान हे सर्व पद देऊन केले. एकाही संतांनी मानवरी केली नाही. विचारलं एका साधूला तुम्हाला हे पद का नव्हते? प्रभू हे 5 वर्षापुरते असते. या पदाचा काही भरोसाच नाही, कधी ही खुर्ची मिळेल काही खरं नसतं. प्रभू किती दिवस देणार आहेत? किती दिवस किती दिवस किती दिवस शपथ. ठीक आहे. विटेवरच्या मालकाने एका साधूला सांगितलं मृत्यू लोकातलं नरकपद नको तुम्हाला, सत्य लोकाच्या मालकाचं विधात्याचं ब्रह्मदेवाचं पद देऊन टाकतो. त्या साधूने सांगितलं प्रभू ज्या पदावर बसल्याच्या नंतर त्याही पदाधिकाऱ्याने एक चूक केली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष आणि वेदेनाही आईशी सांगितले. ब्रह्मा कन्येशी धरुजाय त्याच्या मागे पाराशरे केले काय ब्रह्मा कन्येशी धरुजाय. हे प्रभू ज्या पदावर बसल्याच्या नंतर सत्य लोकाचा मालक एक विधा स्वतःच्या कन्येकडे बघत असताना त्याच्या अंतकरणात पाप होते. हे बरबटलेलं पद नकोय. ब्रह्मादिक मध्ये
नकोय, चला घर नकोय, पद नकोय. तुकोबरायचं एका ठिकाणी झाली लहान एकाला लगे माई पदार्थ. संपत्ती नकोय, नलगे मुक्ती आणि संपदा. नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. तुकोबरायांचं वाक्य नकोय प्रभू, मला काहीच नको. पाहिजे काय? मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. विठूवरच्या मालकाने नामदेवाला प्रश्न विचारला, माझ्या पायाची सेवा द्यायला काही हरकत नाही, पण माझ्या पायात असं काय जडय? तुझे पायी सुख सर्व आहे, तुका म्हणे काही न लगे न मागवानी का, तुझे पायी सुख सर्व आहे. तुकोबराय म्हणतात काहीच नको, जे तुझ्या पायावर सुख आहे का ते कुठंच नाही. नामदेवरायला विचारलं, नामदेवा असं काय सुख आहे? तुकोबराय सांगतात की जेणेकरून माझ्या पायावर, आणि तुम्ही म्हणतात की मला पायाची सेवा पाहिजे. ऐका प्रभू ऐका. एका व्यक्तीच्या प्रपंचाचा दगड झाला. प्रपंच म्हणजे पत्नी, तिचा दगड झाला, पाषाण झाला. दगड शब्द कळतो, दगड झाला. ती जगातली 2 नंबरची सुंदर होती, विश्वात 2 नंबरची सुंदर होती. विश्वात 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 ब्रह्मदेवानं सर्व स्त्रियांकडे बघितलं, रती जर सोडून गेली तर सुंदर कोणी वाटत नव्हतं. म्हणून ब्रह्मदेवाने एक अशी सुंदर कन्या निर्माण केली, तिचं नाव होतं अहिल्या. देवाच्या पायात काय ताकद आहे, कशा करता नामदेवराय चरण सेवा मागतात. आणि अहिल्याला सौंदर्य दिलंय, फार सुंदर अहिल्या. एवढी सुंदर एवढी सुंदर एवढी सुंदर की त्या सुंदरपणाला आग लागून कोणतीही गोष्ट एखादी माणसाकडे शिल्लक झाली की ती घातक ठरत असते. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधु भूखा न जाय, कबीरा साधु भूखा न जाय. हे देवा एवढं देऊन टाक की मी सुद्धा भूकून उपाशी राहिलं नाही पाहिजे, माझ्या घरी येणारा कोणी उपाशी नाही राहायला पाहिजे. एवढं देऊन टाक. माझं सगळं शिल्लक झालं की काही ना काही उपद्व्याप लागत असतो. मग अतिसुंदर 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 बळस 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 स्वतःहून पाहुणे घरी येत होते. ते पाहुणे म्हणजे तुमच्या माझ्यासारखी माणसं नव्हते. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस हे बळस स्वतः येऊन ब्रह्मदेवाला मागणी घालायचे, तुमची मुलगी मला पत्नी म्हणून द्या. ब्रह्मांड वरता सकल सुधाना अहिल्या भवतति गुणत्रयाणा, मंगल भवतति त्यक्तन सुदयो साधवेतं पुरुषार्थं गुणत्रया सकल सुधेषु जन संगति कामत भयतो प्राप्ति सुंदर, इतकी सुंदर इतकी सुंदर. ब्रह्मदेवाने विचार केला, प्रत्येक देव माझ्या मुलीला मागतोय, आपण द्यावं तरी कोणाला. फोन केला, जो कोणी आमची प्रदक्षिणा करीत सर्वांना कथा बातम्यात एक, मला फक्त पायाची ताकद मागायची. आणि इंद्राला वाटत होतं ही ब्रह्मदेवाची कन्या मला पत्नी म्हणून प्राप्त व्हावी. पूर्वता इंद्राला शची नावाची पत्नी होती, जयंती नावाची कन्या होती, जयंत नावाचा पुत्र होता, अमरपुरीचं स्वराज्य होतं. हे सर्व काही असताना इंद्राला अहिल्या सुद्धा पत्नी हवी अशी वाटत होती. त्याच्या स्वागताकरता रंभा उर्वशी तिलोत्तमा मेनका या सर्व स्वर्गातल्या अप्सरा होत्या. आपण तरी टीव्हीवर बघतो, जेथ रंभे ऐशा नाचणी, ज्ञानोबा सांगतात चिंतामणीच्या सरका येतात, कल्पतरूची उद्यान येतं, कामधेनूची खिल्लार येतं. एवढं सर्व वैभव असताना इंद्राला पुन्हा अहिल्या सुद्धा आवडत होती. पण नशीब इंद्राचं थोडस पांगल्या गेलं आणि अहिल्या मुनिश्री गौतमांना प्राप्त झाली. कोण गौतम? न्यायशास्त्र ज्यांनी केलं त्यांना गौतम म्हणायचं,
6 शास्त्रकार आहे, त्याच्यापैकी न्यायशास्त्राचे जे कर्ते होते ते मुनिश्री गौतम होते आणि त्या मुनिश्री गौतमांना अहिल्या ही सुंदरी प्राप्त झाली. जगात 2 नंबरची सुंदर पत्नी. काय काय ख्याती असेल. नुसत्या गोव्यात नाही, नुसत्या महाराष्ट्रात नाही, नुसत्या भारत देशात नाही, अख्ख्या जगात नाही. 7 पाताळ, 7 दीप, 14 स्वर्ग, 21 भुवन, या सर्व ब्रह्मांडात नंबर 2 ची सुंदर असणारी पत्नी. काय आनंद असेल त्या व्यक्तीला. जगा विश्वात 2 नंबरची सुंदर आपली पत्नी. पण एके दिवशी इंद्रानं थोडासा नालायकपणा केला. चूक केली इंद्रानं. चूक मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही, पुराण म्हणतंय, पुराण म्हणतंय. आणि त्या चुकीमध्ये इंद्र पकडले गेले. आवाज दिला मालकाने. कोण? लक्षात आलं बाहेर तर आपले मालक आहेत, मग हा कोण आहे? गौतमाचं रूप घेऊन इंद्र आलते. सांगितलं इंद्रा पाहता, अरे मालक आल्याच्या नंतर जाऊन टाकतील, जा खिडकीतून पडून. इतकीच चूक केली बाई. गौतमाने सांगितलं आहे, न्यायशास्त्राचा करता तुला पती भेटलाय. न्यायशास्त्र, न्यायशास्त्र सर्व देशामध्ये जे जज बोलतात का, ज्याच्या आधारे बोलतात त्याला न्यायशास्त्र म्हणतात. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे गौतम महामुनी. एवढा मोठा अधिकारी तुला पती भेटला असताना व्याभिचार केलास. मालक तो तुमच्या रूपात आणता, ठीक आहे, मी समजू शकतो. पण तुला कळालं हा इंद्र, त्यावेळेला तू पळून जा का म्हटलीस? पापी, तू पाषाण होऊन पडशील. चरण सेवा खंडित सांगतोय. आणि अहिल्या तात्काळ दगड झाली, दगड झाली. जगात 2 नंबरची सुंदर पत्नी असणारा व्यक्ती आता भिक्षान्न खाऊ लागलेला आहे. स्वयंपाक करण्यासाठी खोडी घरी नाही, भिक्षान्न खाऊ लागलेला आहे. पण एके दिवशी काय झालं? नामदेवराय देवाला सांगतात, हे जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पांडुरंग परेशा, एके दिवशी तुम्ही विश्वाचे मालक असताना एका वनात फिरत होता. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा परमचंद्राच्या रूपात होते. आणि त्या वनातून जात असताना सुंदर समंदर वारं सुटलेला आहे. आणि त्या वाऱ्याच्या वेगाने भगवंताच्या पायावरचा एक रजकण, एक धुळीचा कण उडाला आणि त्या पाषाणाहून जाऊन पडला. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. भगवान प्रभू रामचंद्राच्या पायावरून उडालेला एक रजकण त्या अहिल्यारूपी शिळारूपी अहिल्याच्या अंगावर पडल्याबरोबर तात्काळ त्या पाषाणातून दिव्य अशा प्रकारचं एक शरीर प्रकट झालं. ती मूर्तिमंत अहिल्या होती. प्रणाम केला प्रभूला. जा मातोश्री, मुनिश्री गौतम तुमची वाट पाहतात, जा तुम्ही जा. नामदेवराय सांगतात, प्रभू काय कर्मधर्म योगाने मुनिश्री गौतमाच्या संसाराचा पत्नीचा पाषाण घालता, दगड घालता. ज्याच्या संसाराचा पाषाण झालाय त्या पाषाण रूपी पत्नीला तुमच्या पायाचा रजकण लागल्याच्या नंतर पुन्हा ती स्त्री होती. ही ताकद कोणाची आहे? मोडलेला प्रपंच पुन्हा जाग्यावर आणण्याची ताकद कोणाच्या पायात आहे? भगवान म्हणतात माझ्या. एका साधूच्या पत्नीचा दगड झाला, त्या दगडाची पुन्हा स्त्री करण्याची ताकद कोणाच्या पायात आहे? भगवान म्हणतात माझ्या. नामदेवराय म्हणतात देवा, तुमच्या पायावरून उडालेला रजकण मोरलेला संसार जाग्यावर आणू शकतो. ही तुमच्या पायावरच्या रजकणात एवढी ताकद आहे प्रभू. तर तुमच्या पायात किती ताकद असेल? मला बाकीचं देतात कशाला मग? चरण सेवा
भगवंताच्या पायावरच्या रजकणात एवढी मोठी शक्ती आहे प्रभू, तुमच्या पायात किती मोठी शक्ती असेल म्हणून चरण सेवा खंडित. महाभारतामध्ये वाद लागला, भांडण सुरू झालं. आणि भांडण हे सागरजी घरच्या घरीच लागलं होतं. मामा घरच्या घरीच भांडण. आणि ते भांडण म्हणजे गोव्यात नव्हतं, महाराष्ट्रात नव्हतं, खेड्यात नव्हतं, दिल्लीतलं भांडण होतं मामा, दिल्लीतलं. रक्ताच्या नात्यात भांडण लागलं. भांडण इतकं एकोपाला गेलं की त्या भांडणामुळं मोठी भाऊजाई आई समान असते, आई समान असणाऱ्या भाऊजाईला नालायक दिरानं मांडीवर बसवलं. किती हलकट असेल तो. त्याचं नाव होतं दुर्योधन. भर सभेमध्ये वस्त्रहरण करत होता. हलकटपणाचा दुसरा कळस. रजस्वाला असताना केसाला धरून ओढी काढली, हलकटपणाचा तिसरा कळस. चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर वाढायला लावलं, हलकटपणाचा चौथा कळस. आणि उपपाप 22 केले द्रौपदीवर. अन्याय केला दुर्योधनाने. खरं तर दुर्योधन हा एवढा वाईट नव्हता, पण मामाच्या संगत. मामा तुम्ही नाही बरं. दुर्योधनाचा मामा शकुनी, आणि शकुनीनं जाणून बुजून आपल्या बहिणीचे 100ला 100 मुलं मारली. या इंटरनेट जगामध्ये जर जगायचं असेल ना गोड, तर महाभारताच्या 4-2 ओळी सुद्धा पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण रामायण हे फक्त चौकटीपर्यंत शिकवतंय, आपल्या घराच्या दारापर्यंतच रामायण शिकवते. घरातली घरात कसं वागावं हे रामायण सांगते. आणि कंपाऊंडच्या बाहेर गेल्याच्या नंतर क्षणाक्षणाला रावणाची संख्या आपल्याला भेटत आहे, म्हणून या जगात कसं जगावं हे महाभारत सांगते. कारण त्या काळात एकच रावण होता, एकच रावण होता, म्हणून एक राम पुरला. आता पावला पावलाला रावणाची संख्या आहे. पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून आपल्याला महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. किती कपटकार असताना सांगू तुम्हाला, कल्पना असेल नसेल. खरं तर मी 83 वर्षाचा, म्हणजे 83 नाही, 83चा जन्म आहे माझा. तुम्ही सर्व वयस्क आहात. मामा तो तुम्ही सगळ्या टोकात शिखर गाठलंय. तुमच्या पुढे मी बोलणे म्हणजे फार मोठ्या व्यापाऱ्याला छटाकवर साखर घेऊन जाणाऱ्याने शिकवणे. तरी पण तुम्ही उभं केलंय म्हणून सांगतोय. किती शकुनी विचित्र होता. 100ला 100 जर बहिणीचे, सख्या बहिणीचे 100 पुत्र जर मारले असते तर ते सख्या मामानं मारले. त्याला हितचिंतक शत्रू म्हणायचं.